पुण्यामधून बातमी येते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलेलं आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाच्या कार्यक्रमात नितेश राणेंना विरोध करण्यासाठी जाणार होते, मात्र त्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर। तुषार, काय होतं नेमकं पुण्यामध्ये काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना का स्थानबद्ध केलेलं आहे? नक्कीच अमित, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमधून जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि भाजप या कार्यकर्त्यांमध्ये वाद होताना एकंदरीत पाहायला मिळत होते। 2 दिवसापूर्वीच काँग्रेसचे कार्यकर्ते निखिल वागळे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळाले। त्या धर्तीवरती आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याची एकंदरीत माहिती खरं तर पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी काँग्रेस भवनच्या ठिकाणी जे कार्यकर्ते जमले होते त्यांना स्थानबद्ध एकंदरीत केल्याचं पाहायला मिळतंय। दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर काँग्रेसचे कार्यकर्ते ते काँग्रेस भवन परिसरात जमले होते, मात्र कोथरूड परिसरामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील असतील, त्यानंतर आमदार नितेश राणे हे खरं तर मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी येणार होते आणि त्या ठिकाणी खरं तर जे कार्यकर्ते ते काळे झेंडे दाखवणार असल्याची एकंदरीत माहिती खरं तर पोलिसांच्या सूत्रांनी खरं तर पोलिसांना दिलेली कळाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल्याचं एकंदरीत पाहायला मिळाले। त्यामुळे आता इथून पुढे नक्की पुण्यातील जे राजकीय वातावरण आहे ते कशा पद्धतीने ढवळलं जातं हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे, कारण यानंतरून भारतीय जनता पार्टीचे नेते काय भूमिका घेत आहेत, काँग्रेसचे नेते काय भूमिका घेत आहेत हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। अमित, निश्चित तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।